काही वचन आपण आजच्या मननाकरिता निवडलेले आहेत. 11 आणि 12 वचन आपण याकरिता मनन करणार आहोत. मागील आठवड्यामध्ये तुम्ही ऐकलं, आम्ही पाहिलं, देवाच्या वचनातून आम्ही शिकलो की परमेश्वर देव जो आहे तो आम्हाला काय सांगत आहे. अभिमान, गर्व, मीपणा जेव्हा आम्ही टाकून देतो तेव्हा मोठं काम आमच्या हातून देवा भरवितो. आणि मग आपण पाहिलं की परमेश्वरानं अद्भुत रीतीनं त्याच्या लेकरांना कशा पद्धतीने मोठं केलं. आणि मग आम्ही ऐकलं, देवाला धन्यवाद केला, देवाची आराधना केली की कोणी मनुष्य चांगला होतो जेव्हा तो गर्वाने अभिमान काय करतो, टाकून देतो. हालेलुया. मोठ्या म्हणे एकदा जोरदार हालेलुया. तुमचं पवित्र शास्त्र तुमच्या जवळ असावं असं मी म्हणालो आणि तुम्ही सर्वजण घेऊन आलात असे आपण आशा बाळगतो आणि विश्वास ठेवतो. ज्यांच्याकडे नाही त्यांना मग वाचायला दिलं जाईल आणि दुसऱ्यांनी त्याला बायबल द्यायचं नाही. आपण असं म्हणालो की आपलं बायबल घेऊन यायचं. तरुणांनी काय म्हटलंय 11 वचनामध्ये वाचू आपण. या 34 आणि 11 मध्ये म्हटलंय, मुलांनो या. कुठे या? देवाच्या जवळ या सगळ्या. मग आपण रविवारी वाचलं स्तोत्र करता दावीद राजा काय म्हणतोय, परमेश्वरा माझ्या जवळ ये, माझ्या घरी ये. आणि मी घरी कसा राहतो ते पाह. प्रार्थना मंदिरामध्ये धार्मिक जीवन जगणं सोपं आहे, लक्षात घ्या. लोकांच्या समोर धार्मिक दाखवणं सोपं आहे, पण एकांतात. मग गीतामध्ये तुम्ही गाता, आम्ही गातो, मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये दिसतो. एकांतात धार्मिक आहोत का हे फार महत्वाचं आहे. आता जगाकडे जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा जगामध्ये ज्या घडामोडी चालल्या आहेत त्या घडामोडींना पाहता लक्षात घ्यायचं देवाचं येणं जवळ आहे, ते चिन्ह आहेत. आणि म्हणून त्या गोष्टीला विरोध करणं आपलं काम नाही. ते देवाची योजना आहे, तर देवाच्या पुढे आपण जातो आणि त्याला विरोध करतो. होऊ द्या, त्रास होत आहे होऊ द्या, वाद होत आहेत होऊ द्या, संकट येत आहेत येऊ द्या, ते सर्व काळ राहणार नाही. फक्त त्याकरिता तुम्हाला प्रार्थना करायची. बोलो हालेलुया. प्रार्थना करायची. तर म्हणून प्रभू काय म्हणाला, आमचं युद्ध रक्त आणि मांस यांच्या बरोबर नाही, तर कोणाबरोबर आहे? आकाशातील दूर आत्म्यांबरोबर आहे. म्हणून विश्वासामध्ये खंबीर टिकून राहा. आता या ठिकाणी तो स्तोत्र करता दावीद राजा आमच्याकरिता लिहितो, आम्हाला म्हणतो की मुलांनो या, माझं ऐका. कुणाचं ऐकायचंय? देवाचं ऐकायचंय. मुलांनो या, माझे ऐका, मी तुम्हाला परमेश्वराचं भय धरावायला शिकवीन. आणि काय आहे परमेश्वराचं भय, आम्हाला ते पाहायचं आहे. बघतो म्हणतो, सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घ आयुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? असं वाटतं का आम्हाला की आम्ही लवकर मरावं? बोलो हालेलुया. असं वाटतं का? बोलले तर तुम्हाला समजेल, मलाही समजेल की तुम्हाला समजत आहे. असं कोणालाही वाटत नाही. अगदी बिछाण्यावर पडून शेवटचे दिवस मोजणाऱ्या माणसाला सुद्धा काय वाटतं की मी आणखी थोडे दिवस जगलो पाहिजे, जगायला पाहिजे. औषध काहीतरी आणा, काहीतरी इलाज करा, काहीतरी करा, प्रार्थना तरी करा. सगळं संपल्यावर लोक काय म्हणतात, काहीतरी प्रार्थना तरी करा की बरं वाटेल, म्हणतात की नाही? पवित्र शास्त्र काय सांगतं, कोण आहे असा मनुष्य? शास्त्र सांगते काय, मला विपुल जीवन मिळावं. आमचा विशेष तो आहे आजचा की विपुल जीवन, भरपूर जीवन. आम्हाला विपुल जीवन मिळावं, भरपूर आयुष्य मिळावं असं आम्हाला वाटतं. अब्रामाकडे पाहिलं तर आम्ही पाहतो की भरपूर वर्ष सुखानं जगला आणि शांतीनं प्रभूच्या जवळ गेला. मोशेकडे पाहतो, त्याचं आयुष्य तो भरून पावला. मथुशेला सर्वात जास्त आयुष्य जगला. आम्हाला सुद्धा वाटतं की आम्ही सुद्धा काय करावं, भरपूर, बोला भरपूर जगावं. लवकर मला वाटतं का? काय म्हटलं लक्षात घ्या, जसं बोलाल तसं घडत असतं, लक्षात घ्या. तो काय म्हणतो, सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घ आयुष्याचा आणारा असा मनुष्य कोण? तर ज्याला सुख भोगायचं आहे, म्हणजे या संसारामध्ये सुखी राहायचं आहे, या जीवनामध्ये सुखाने आपला जीवनक्रम घालवायचा आहे. दुःख त्याच्या वाट्याला नको आहेत, त्रास त्याच्या वाट्याला नको आहेत, पीडा त्याच्या वाट्याला नको आहेत असं जर वाटतं तर त्या माणसाने काय करायचं म्हणलंय, तू आपली जीभ दुर्भाषणापासून आवड. लक्षात घ्या, सुख जर पाहिजे तर आमचं तोंड कसं असलं पाहिजे, गुलाबजाम गोड, नुसते गुलाबजाम वाटत राहायचे. वाईट बोलायचं नाही कोणाबद्दल. वाईट बोलला तर काय होईल, सरकारबद्दल वाईट बोललं काय होईल, फटके पडतील. चांगलं म्हणायचं, शास्त्र काय सांगतं, एकाच विहिरीतून एकाच झऱ्यातून गोड आणि कडू पाणी येत नाही. आम्ही देवाचे लोक आहोत, प्रीती करणारे लोक आहोत, प्रेम करणारे लोक आहोत.
तर आमच्यापासून द्वेष हा दूर गेला पाहिजे. प्रियजन हो, देवाच्या लेकरांनो, देव असं म्हणतो की तुम्हाला दीर्घ आयुष्य पाहिजे का? माझा एक प्रश्न आहे, तो असा आहे की तुम्हाला सुखी, विपुल, भरपूर जीवन पाहिजे आहे का? दीर्घ आयुष्य पाहिजे आहे का? तर काही वचन आहेत त्या आम्हाला अंतःकरणामध्ये साठवले पाहिजे. कोणाला असं वाटत नाही की मी लवकर मरावं. प्रत्येकाला काय वाटतं, मी भरपूर जगावं, मी भरपूर जगणार आहे. तर काय म्हटलंय, आपले ओठ दुर्भाषणापासून आवर, आपली जीभ दुर्भाषणापासून आवर, आणि आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. कपटानं वागू नको, सरळ. दावीद राजा काय म्हणतो, मी सरळ अंतःकरणानं देवा तुझी भक्ती आणि उपासना करेल. आणि मग पहा, देवानं ते विपुल जीवन ठेवलेलं कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. मग तर म्हणतो, मी तुझ्या शत्रूच्या पुढे तुझ पुढे काय करील, ताट वाढेल. मी तुझ्या डोक्याला तेलाचा अभंग करेल. तू म्हणतो, माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. आणि माझ्या आयुष्याचे सर्व दिवस, एक दिवस नाही, माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मी कल्याण आणि दया हे लाभ. शास्त्र सांगतं देवाच्या जवळ आम्हाला राहायचं आहे. 34:11 आणि 12 मध्ये म्हटलंय की मुलांनो या. देव मुलांना बोलवते, लक्षात घ्या, मुलांनो, मुलींनो, तरुणांनो. देव तुम्हाला आमंत्रित करताना म्हणतो की मुलांनो या आणि देवाचं ऐका. आम्ही काय करतो, भक्ती चालू असली तर देवाचं ऐकत आमचं मन कुठेतरी बाहेर फिरत असतं किंवा मोबाईल मध्ये फिरत असतं, विचारात गुंग असतो. जर देवाचं वचन, लक्षात घ्या, ऐकणार नाही, देव पण आमचं ऐकणार. आणि म्हणून आम्हाला देवाचं ऐकायचं आहे. तो म्हणतो मुलांनो या, माझी ऐका, मी तुम्हाला परमेश्वराचं भय धरावायला शिकवेल. काय आहे ते परमेश्वराचं भय? काय आहे परमेश्वराचं भय? परमेश्वराचं भय पवित्र आहे आणि परमेश्वराचं भय जीवन आहे. परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. परमेश्वराचं भय आयुष्य वाढवित. परमेश्वराचं भय काय आहे? वाचा आपण रोमकारपत्र त्याचा अध्याय 8 वचन 7 पासून पुढे वाचा, तुम्हाला समजेल की परमेश्वराचं भय काय, देव काय सांगतो, काय केलं पाहिजे. आम्ही नवीन करारामध्ये जाऊया. रोमकारपत्र अध्याय 8 आणि वचन 7 ते 9. हा, कारण देहाचे चिंतन देवा बरोबर हा वैर आहे. पुढे हा, पुढे जे देहाच्या अधीन आहेत, मनाची इच्छा पूर्ण करू पाहतात, त्यांच्यानं देवाची योजना पूर्ण होणार नाही. देवाची इच्छा पूर्ण होणार नाही. ज्याला मनाचं ऐकायचंय, तर म्हणतो मी मेरे मन का राजा हो. मग मी तुम्हाला म्हणालो मागे की आम्ही सगळं जीवनक्रम, तरुण लेकर काय करतात, जीवनक्रम उलटा करून टाकतात. तरुणपणात कोणाचंच ऐकत नाही. म्हणून हा स्तोत्र करता लिहून ठेवतो. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तरुणा, तरुणपणामध्ये परमेश्वराला शरण जा. तरुणपणामध्ये त्या देवाचं भय धर. तरुणपणामध्ये त्या देवाच्या पवित्र चरणाजवळ ये. तरुणपणामध्ये त्या देवाला धन्यवाद कर. 7 वचनामध्ये म्हटलं की कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबरचे वैर आहे. 8 वचन 7 मध्ये काय म्हटलंय की कारण देह स्वभावाचे चिंतन, मनाचं, देहाचं, आपल्या स्वतःच्या शरीरासाठी सगळं काही आपण करत आहोत. मागच्या रविवारी आपण पाहिलं की गर्व असतो काहींना, अभिमान असतो की माझ्यासारखे केस कोणाला नाही. मग काही वर्षांनी आपण पाहतो काय होतं, शाकाचक होते का आपण गाडी लय चांगले होते पाहिजे तरुणपणात केस. गर्व आहे केसांचा, कळून जातात. रंगाचा गर्व आहे, गोरापान आहे. नंतर काय होतं, मनुष्य पण म्हणतो मी लहानपणी फार सुंदर होतो, पण आता काय झालं, काळा होऊन जातो. शास्त्र सांगतं देहाचं मरण. देहासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी देवाबरोबर वैर आहे. आत्म्यामध्ये आम्हाला वाढायचं आहे, आत्म्यामध्ये वाढायचं आहे, अंतःकरणामध्ये वाढायचं आहे. आणि आम्ही सर्वजण जेव्हा देवाबरोबर वाढत जातो, तुम्ही सर्व सामान्य ख्रिस्ती लोक नाही. लक्षात घ्या की भक्तीला आलात आणि घरी गेलात, संपला देवाचं नाही. तुम्ही सर्वसामान्य लोक नाही. एक विशिष्ट आशीर्वाद प्राप्त झालेले, एक विशिष्ट पद्धतीनं पाचारण झालेले, एक विशिष्ट देवानं आमंत्रित केलेले लोक आहात. आपण म्हणतो की मला साहेबांनी आमंत्रण केले, मला पत्र आहे, ते मला कार्ड दिले, मी जाणार आहे, देवानं आम्हाला बोलवलंय. तर म्हणतो तुम्ही माझे
निवडलेले याजक गण आहात, तुम्ही माझे पुत्र, माझ्या कन्या आणि माझे वारस आहात. आणि देवाच्या लेकरांनो, देवाच्या वचनांमध्ये आम्हाला खंबीरपणे टिकून राहायचं आहे. घाबरायचं नाही. परिस्थिती काही येईल, आणखी असा काळ येईल की बायबल पण आमच्याकडे नसणार आहे. ही सुरुवात आहे. मग काय करा? पळायचं नाही, घाबरायचं नाही, काही करायचं नाही. पवित्र शास्त्र सांगतं की प्रभूचं येणं होईपर्यंत आम्ही नगर बदलले तरी संपणार नाहीत नगर, इतके आहेत. घाबरून काय जायचं नाही. पवित्र शास्त्र सांगतं सगळ्या परिस्थितीला आम्हाला तोंड देण्याकरिता तो देव सहाय्य पुरवणार आहे. पुन्हा तो असं म्हणतो, मी तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे घेणार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही असं म्हणू नका की मी काहीच करू शकत नाही, मी एक साधा अगदी छोटासा ख्रिश्चन आहे, अगदी मी छोटासा देवाचा मनुष्य आहे, मी छोटी आहे, मला काही येत नाही. शास्त्र सांगतं फक्त प्रार्थना करा, विश्वासानं देवाला मागा, देवा मला या संकटातून बाहेर काढणारा तो आहे. आता तुमचा खरा मित्र कोण आहे? कोण सांगेल मला? बोला हालेलुया. तुमचा खरा मित्र कोण आहे? मोबाईल उघडा आणि पहा कोण आहे खरा मित्र, किंवा मनात आला कोण आहे खरा मित्र? जो आपल्या बरोबर वाढदिवसाला केक कापतो, फोटो घेतो, सेल्फी घेतो, तो खरा मित्र आहे का? नेहमी आपल्या बरोबर खाण्यापिण्यामध्ये आहे, फोटोला आहे, पार्टीला आहे, चर्च सुटला का लगेच आपण पार्टीला जातो, तो खरा मित्र आहे का? कोण आहे खरा मित्र? बोला कोण आहे? पवित्र शास्त्र काय सांगतं त्याच्याबद्दल? आम्हाला असं वाटतं की जो रोज आम्हाला फोन करतो तो आमचा खरा मित्र आहे का? कसं कळेल कोण आहे माझा खरा मित्र? जो नेहमी आमच्या बरोबर सेल्फी मध्ये दिसतो तो आमचा खरा मित्र आहे असं नाही, तर जो संकटात आमच्या बरोबर उभा राहतो. बोलो हालेलुया. संकटात आमच्या बरोबर काय करतो? उभा राहतो. म्हणतो घाबरू नका, मी आहे ना, काळजी करू नका, काय समस्या आहे का? मी आहे. धीर देतो, त्याच्याकडे काही नाही पण काय आहे? धीर आहे. आपण म्हणतो की त्या संकटामध्ये मला धीर दिला म्हणून मी आज उभा आहे. खरा मित्र कोण आहे? जो संकटामध्ये उभा राहतो. आणि पवित्र शास्त्र सांगतं आम्ही नेहमी संकटामध्ये उभं राहिलं पाहिजे. काही होऊ द्या, मी आहे, काळजी करू नका, मी तुम्हाला सोडवेल, मार्ग दाखवेल. थोडा वेळ थांबा, त्यावरती मार्ग निघतो. संकटामध्ये ताबडतोब आपण गोंधळून काही निर्णय घेतले तर आपण घाबरून जातो, काय करावं ते सुचत नाही. परमेश्वराला हाक मारतो, परमेश्वर अद्भुत रीतीनं आपल्याकरिता योजना तयार करतो. देवानं परमेश्वराच्या लेकराकरिता कावळ्याच्या द्वारे भाकरी पुरवल्या. संकटात देव सहाय्य पुरवतो. आणि म्हणून म्हटलं की परमेश्वरासारखा दुसरा कोणताही खरा मित्र नाही. आणि त्या परमेश्वराला आम्ही आमचे मित्र करून घेतलं पाहिजे. विश्वासू राहा देवाशी, विश्वासू राहा स्वतःशी. देवानं आम्हाला फार सुंदर बनवलेला सांगितलं. देवानं जग निर्माण केलं, त्या जगावरती सत्ता गाजवण्यासाठी माणसाला निर्माण केलं, आणि तो मनुष्य देवाचं प्रतिरूप आहे. कोण आहे? देवाचं प्रतिरूप आहे. देव म्हणतो की आता हा माझा प्रतिबिंब आहे, माझं प्रतिबिंब आहे, माझ्या स्वरूपाचा आहे. आदम हवेला पाहतो तो म्हणतो की आता ही माझ्यासारख्या आहे, माझ्या हाडातला हाडाने मांसातलं मांस. परमेश्वरानं आम्हाला अगदी सुंदर बनवलं हे लक्षात ठेवा. म्हणून स्वतःवर प्रेम करायला शिका. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले, जेवण नाही, त्रास आहे, पीडा आहे, त्या पिढीलाच आपण धरून बसलेलो आहे. शास्त्र सांगतं की परमेश्वरानं फार सुंदर मानवाला बनवलं, मानवाला देवाचं स्वरूप बनवलं. त्या देवाकरिता मनुष्यानं देवाला धन्यवाद दिला पाहिजे. असं म्हटलंय पेत्राचं पहिलं पत्र, त्याचा 3रा अध्याय 10 आणि 11 वचन वाचा. त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की देव बाप आम्हाला कशा पद्धतीनं सांगत आहे, की जुना करारातच नव्हे परंतु नवीन करारामध्ये सुद्धा देव आम्हाला काय सांगत आहे. स्तोत्र पेत्राचे पहिले पत्र, त्याचा अध्याय 3 आणि वचन 10 आणि 11. कारण जीवनाची आवड धरणारा किंवा जीविताची आवड धरणारा चांगले दिवस पहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीभ आणि कपटी भाषणापासून आपले ओठ
आवरावे. आता हेच वचन कुठे आहे? स्तोत्र 34 मध्ये आहे. आपण आता वाचलं. पवित्र शास्त्र सांगता पण माणसं जोडायला शिकलं पाहिजे. माणसं जोडायला शिकलं पाहिजे. मग आपल्या कठीण काळामध्ये आपल्याला आठवण येते की मला कोण सोडवेल, मला कोण सहाय्य करेल, मला कोण मदत करेल. एकदा खैराणे रोडला जाताना गाडीचा माझा छोटासा एक ऍक्सिडेंट झाला. छोटासा म्हणजे काय, नॉर्मल, अगदी गाडीला गाडी फक्त टच झाली आणि समोरच्या गाडीच्या टायरची हवा गेली. त्याच्या गाडीच्या टायरला टच झाल्यामुळं, चाकाला चाक टच झाल्यामुळं त्याचा वाल गेला. आणि तो कोणीतरी मोठा, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, कोण आहे, शहाणा आहे. आणि मग परिस्थिती बिकट झाली आणि तो म्हणला की मला माझं गाडीत नवीन टायर ठेवतं, मला 9,000 रुपये भरून दे. 9,000चा माझा टायर आहे. म्हणजे 9,000 तर असं कोणतं टायर येतं? मी काहीच बोललो नाही, मी शांत राहिलो. ज्या वेळेला असं वाटतं मला की कोण मदत करेल, माझी ओळख नाही पाळग नाही, तर रस्त्यावरती जेव्हा ट्रॉफिक झाली, गोंधळ झाला, तेव्हा अचानक एक मराठी मनुष्य आला. त्याने पाहिले मी मराठीत होतो. त्याने विचारतो मराठीच का? म्हणा हो. काय झालं? म्हटलं असं झालं. मला गाडी साईड लाव. त्या माणसाला लगेच दम दिला, लगेच एक फोन फिरवला त्याने तिथल्या शाखा प्रमुखाला आणि सांगितलं काय झालं ते लवकर मिटव. लगेच पोलीस पण आले. मी म्हणजे 2 मिनिटात एवढं सगळं झालं कसं काय? मी काहीच नाही केलं. पोलीस पण आले. काय झालं त्यांनी पाहिले, मला म्हणे तुम्ही निघून जा. आणि मी निघून गेलो. मला म्हणे 200 रुपये द्या, त्याला निघून जा टायरचं पंक्चर करायला. मला काय सांगायचं की देव मदत पाठवतो जेव्हा तुम्ही देवाशी कनेक्ट आहात. मी त्या ठिकाणी म्हणलं माझ्या ओळखीचं कोणीच नाही, मी कोणाला फोन करा, कोण 10,000 मदत करणार? आणि देवाशिवाय तुम्हाला कोणी मदत करणार? कोणीच मदत करणार नाही. मनुष्य सगळ्यात पहिला आपला स्वार्थ पाहतो, माझ्याकडे काय आहे. पण जेव्हा तुम्ही देवावर पूर्णपणे अवलंबून राहता तेव्हा तो स्वर्गातून मदत पाठवतो. मग ती पद्धत कशी असेल? त्या ठिकाणी काय म्हटलंय की तुम्ही आपले ओठ, म्हणजे आपलं तोंड, आपलं मुख कशानं भरलेलं पाहिजे? बोलो, कशानं? गुलाबजामुन. लक्षात घ्या, नेहमी तुमच्या तोंडात गोड असलं पाहिजे. तो मनुष्य कोण आहे आपल्याला काय घेणं? फक्त त्याला एवढं म्हणा की तुम्ही चांगले आहात आणि चांगले बोलावं. लेकरांना आपण म्हणतो त्याला काय म्हणतो आपण? मूर्ख, बावळट, गाढव. लेकर नापते लेकर आहेत ना. मग जर आपण त्याला गाढव म्हणतो, गाढवाचा बाप कोण आहे? मोठा गाढवा. मूर्ख म्हटलं तर मूर्खाचा बाप, मूर्खाची आई कोण आहे? काय म्हटलं? आम्ही चांगलं म्हणायचं. म्हणजे बाळा तू करू शकशील. त्याला प्रोत्साहन द्यायचं, त्याला प्रेरणा द्यायची आहे, चांगलं बोलायचं आहे. जेव्हा चांगलं बोलाल तेव्हा ऑटोमॅटिकली चांगले विचार, चांगली प्रतिकृती, चांगलं घडायला सुरुवात होते. पवित्र शास्त्र सांगतं की परमेश्वरानं तुम्हाला चांगलं त्याच्या प्रतिरूपाचं निर्माण केलं आहे. आणि पहा, तुम्ही असं म्हणा की आम्ही तर पुष्कळ चांगलं करतो आला. कधी होणार देवा? आम्ही काय म्हणतो कधी होणार? पण लक्षात ठेवा, धार्मिक हा नेहमी असं म्हटलंय पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा आहे. तो फळ दिल्याशिवाय राहणार नाही. आणि दुर्जनांची कितीही भरभराट झाली तर असं म्हटलंय की वाऱ्यानं उडून जाणाऱ्या भुशाप्रमाणे. म्हणून स्थिर राहा, खंबीर राहा आणि परमेश्वराच्या उत्तराची वाट पहा. जेव्हा कोणीच नाही तेव्हा लक्षात ठेवा देव मदत करेल. बोलो हालेलुया. देव मदत करेल. आता कशी करेल हे प्रश्नचिन्ह विचारत नाही बसायचं. तो देव आहे, तो करेल. कोण करेल? फक्त प्रयत्न करायचे, विचारायचे. तुम्ही संकटात आहात ना, विचारा. कोणाला पण विचारा, हा रस्ता कुठे जातो? तुम्ही कोणाला विचारलं नाही संकटात देव येईन मला सांगा, असं नाही होणार. तुम्हाला विचारायचंय हा रस्ता कुठे जातो. 1-2-4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. संकटावर संकट सैतान पाठवतो, परीक्षावर परीक्षा घेतो. आणि अशा परीक्षा घेतो की आम्हाला असं वाटतं की काय नाही, ते नॉर्मल आहे. कोण सांगत होता की तुम्ही KYC करून घ्या, आता गॅस येणार नाही. आणि केले असेल तर दुर्लक्ष करा. आता गॅसच माझ्या नावावर नाही, संस्थेच्या नावावर आहे. काय KYC करून मी संस्थेचं काय देऊ त्यांना? काहीच देता येत नाही. मी काही लक्ष दिलं नाही. येईल. आणि अचानक गॅस संपला रात्रीचा 11-10 वाजता. 10:30 वाजता. 10:30 कुठून आणायचा गॅस? 10 की 10:30 वाजल्यात. काय करायचं काय समजेना, कुठे जायचं, कुणाला आणायचं. काकू म्हणले की भाकरी टाकल्या, ते भाकर कच्चीच आहे वरती, भात अर्धाच झालाय, गॅस संपून गेलाय.
आणि पाहुणे घरी, आणि मी घरी नाही, मी बाहेर होतो. शुक्रवारची गोष्ट, मी पण बाहेर होतो. मी आलो आणि म्हणजे शांत गप्प बसून काय होणार नाही. आता कोणाला फोन केला तर त्यांचा एकच गॅस असेल तर त्यांचा गॅस बंद करून काय देणार नाही किंवा जवळ नाही आणायला. शेजारी पण असं नाही, आमच्याकडे सगळे पाईपलाईन वाले, कोणाकडे गॅस नाही. सरळ वाट पाहिली, 1-2 जणांना फोन केला. जो गॅस घरी पोहोचवतो त्याला पण फोन केला. त्याला म्हणलं की बाबा जर असं काही आलं जुगाड तर आणून दे. तो म्हणला 1500 रुपये लागतील. अरे म्हणलं 800 रुपयात गॅसचे 1500 रुपये हे फार जास्त होतात. काय करायला पाहिजे? प्रार्थना केली, म्हणा देवा तू मदत कर, मी काय तसं घरी जाणार नाही, गॅस काहीतरी करून जायला पाहिजे. 15-20 मिनिटं गेली आणि मग त्या फळवाला मला म्हणलं की काय फादर का गपचूप उभा राहिले, काय भांडले की काय झालंय? मी घरी जायला मी बघतो तुम्ही इथं थांबले. त्याला म्हणलं अरे असा प्रॉब्लेम झाला गॅस नाही. म्हणजे इतकी छोटीशी गोष्ट काय टेन्शन घेता म्हणजे, इथं कितीतरी चालते गॅस भेटतात. म्हणलं काय म्हणतो? हा म्हणलं त्या गाडीवरचा नंबर होता, त्या नंबर मध्ये नंबर लावा. नंबर लावला. तो म्हणला मी काय आता येऊ शकत नाही, मी पुष्कळ दूर गेलोय. त्याचा दुसरा मित्र तिथंच गाडीवरून बसलाय. तो म्हणला काय झालं, कोणाला फोन लावतात? मी म्हणलं त्या कृष्णाला फोन लावा, ते गॅसच्या गाडीवाल्याला गॅस पाहिजे होता. तो म्हणला कृष्ण नाही येणार, त्याच्या बदली मी आले नाही, तो गावी. काय झालं? म्हणजे अरे असा जरा गॅस बुक केलाय पण असं सांगतो गॅस बुक होणार नाही किंवा असं प्रॉब्लेम आहे. तो म्हणा थांब 10 मिनिट प्रयत्न करतो. त्याने रमाबाईला फोन केला. रमाबाईला ती गाडी होती, रात्रीचा 11 वाजता तो गॅस घेऊन आला. तर म्हणला मला गॅसचेच पैसे द्या, तुमची ऑर्डर 27 तारखेला बुकिंग झालेली, पण तुमचं घर सापडलं नाही, कारण जो तुमच्याकडे बाटला देतो तो गावाला आहे. ह्याने म्हणलं तुमच्या प्रॉब्लेममुळे मला किती प्रॉब्लेम झाला ना. ठीक आहे मला हरकत नाही, मी तरी त्याला तू घरी आला कारण मी 1000 रुपये देऊन टाकले. मला काय सांगायचं, फक्त आपल्याला समस्येतून बाहेर निघण्याकरिता प्रयत्न करावे लागतात, प्रार्थना करावी लागते, आणि देव कसं उत्तर देईल त्याची वाट बघतो. जर घरी भांडण करीत बसलो असतो, घरी गेला असतो, घराच्या बाहेर नसतं गेलो, घरातच भांडत बसलो असतो, गॅस भेटला असता का? रात्री 10ला काही शक्य नाही, दुकानं बंद झाली, 5:30-6 वाजता ती टाळाला निघून जातात. पण फक्त आम्हाला प्रयत्न करायचा असतात. तो मला तुमची ऑर्डर आली आम्हाला माहिती, पण तुमचं चर्च कुठे आम्हाला समजत नाही, आणि जो देतो तो सुट्टीवर आहे. आणि मग मी शुक्रवारी एक गॅस घेतला आणि शनिवारी परत जो बुकिंगचा होता तो पण आला. मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की परमेश्वर जो आहे तो खंबीर रीतीनं उभं राहण्याकरिता आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीतून शिकवत असतो. आणि म्हणून काय म्हटलंय की तुम्ही आपली जीभ किंवा आपले ओठ दुर्भाषणापासून आवरा आणि मग पहा चांगलं होणार आहे. आणि म्हणतो की मी आत्मा में बढ़ रहा हूं, मी आत्म्यामध्ये वाढत आहे, मी प्रार्थना करत आहे. मी काल परवा वाचत होतो, मोशे घेतला, मोशेला वाचलं. कधी त्या मोशेनं अन्य भाषेत प्रार्थना केली? लोक म्हणतात आत्म्यात वाढत म्हणजे अन्य भाषेत बोलला म्हणजे आत्म्यात वाढत आहे, असं काही नाही. कधी अब्राहमानं अन्य भाषा बोलली? कधी दाविदानं अन्य भाषा बोलली? पवित्र शास्त्र सांगतं ही कला आहेत, गुण आहेत, तरी लोकांना फसवण्याचे त्याग नाही. आम्हाला लोकांना नाही फसवायचं, आम्हाला देवाला दाखवायचं आहे. आणि जर देवाला दाखवायचं आहे तर तो म्हणतो की मी तुमचं अंतःकरण पाहतो. अंतःकरणामध्ये काय चाललंय कोण पाहते? फक्त परमेश्वर देव पाहत. आणि म्हणून मी तुम्हाला तीच गोष्ट सांगत आहे की आमचे जीवन आमच्या दीर्घ आयुष्य म्हणा, आमचं दीर्घ आयुष्य आमच्या कशावर अवलंबून आहे? बोला. दीर्घ आयुष्य जगायचं, सुखी व्हायचंय म्हणा. मला सुखी व्हायचं आहे, मला दीर्घ आयुष्य जगायचं आहे. पण प्रश्न आता असा आहे की कशाने व्हायचंय, कशाने होता येईल? पवित्र शास्त्र सांगतं आमच्या मुखानं. ज्याचं तोंड गोड आहे ना तो सगळ्यांना गोड असतो. लोक म्हणतात की तो फार चांगला माणूस, ते फार चांगले आहे. आणि म्हणून काय म्हटलं वचनामध्ये की नेहमी मी तुम्हाला लोक म्हणतात की तोंडात मी काय ठेवा? साखर. जुन्या काळात म्हणायचे, आता म्हणा गुलाबजाम ठेवा. नाही, आमचं चांगलं वर्तन असलं ना तर कोणी पण मदत करतं, पटकन धावून येतं. पण आपण रागानं, शिव्यानं, भांडणानं सुरुवात केली, लोक म्हणतात पडू देत. असलं तर कोणाकडे गॅस असला तरी मला दिला नसता. म्हणजे आता मग त्याला आगाव येऊ, त्याला पोगू द्यायच्या कर्माचे फळ, आता काय देणार नाही याला. पण वातावरण तसं आहे ना आपलं, सर्वांची सर्कल, आपण सर्वांची चांगलं बोलतो, लोक काय म्हणतात नाही करतो. मला काय सांगायचं आहे, देव काय सांगत आहे? तो म्हणतो की जीविताची इच्छा धरणारा असा कोण मनुष्य आहे
ज्याला चांगलं जीवन जगायचं नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्हाला सर्वांशी कसं राहायचंय, चांगलं राहायचंय. तो दुःख देईल कदाचित, पण आम्हाला नाही द्यायचं. आम्हाला चांगलं राहायला सुरुवात करायची, आपोआप चांगलं होईल. जीवनात एक निर्णय घ्यायचा आहे की मी चांगलं बोलणार आहे. बोला, मी चांगलं बोलणार आहे माझ्या लेकरांबरोबर, मी चांगलं बोलणार आहे माझ्या घरातल्या माणसाबरोबर, मी चांगलं बोलणार आहे माझ्या पतीबरोबर, मी चांगलं बोलणार आहे माझ्या पत्नीबरोबर, मी चांगलं राहणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मी राग सोडणार आहे. आपण काल मागच्या आठवड्यामध्ये काय सोडला होता? घमंड, गर्व सोडला होता. दर रविवारी एक सोडून द्यायची गोष्ट आणि एक घ्यायची. आज काय घेतलं आपण? मी चांगलं बोलणार आहे आणि काय सोडणार आहे? राग सोडणार आहे. आपोआप चांगलं होईल. आम्ही दोघांनी गॅस नव्हता म्हणून भांडण करत बसलो असतो, काय झालं असतं? शनिवारी भांडणार आणि रविवारी भांडणार. शनिवारी गॅस नाही आला, रविवारी दुकानं बंद आहेत म्हणतात. भांडण करून काही विषय होत नाही. चांगलं बोलणार आहे. शास्त्र सांगतं आम्हाला चांगलं राहायचं आहे, कारण देवाचं वचन सांगतं की देवानं त्याकरिता आम्हाला आचरण केले. मग तो म्हणतो की वाईट करणाऱ्यांची आठवण सुद्धा या भूतलावर राहू नये म्हणून मी त्यांना विनमुख होतो, त्यांना मी पुसून टाकतो. कुणाला? वाईट करणाऱ्यांना. पण जे नेहमी चांगलं करतात, एक दिवस येईल की देवानं तुमचं चांगलं केलं आहे आणि तुम्ही पाहाल म्हणाल की परमेश्वरानं मला भरपूर विपुल आशीर्वाद दिले, माझ्या लेकरांना आशीर्वादित केलं. देवाची ओळख सांगताना काय सांगतात? कोणाचा देव आहे मी? अब्रामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे. बोलो हालेलुया. लोक ते सांगतील तुम्हाला की आमचे आजी आजोबा आहेत ना, ते धार्मिक आहेत, चर्चला जात होते. मला तुम्हाला सांगायचं आहे की देवामध्ये टिकून राहूया आणि देवाकरिता जीवन जगूया. पहा, आमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. देव बाप आम्हाला या वचनांच्या करीता आशीर्वादित करो. आमेन. सूचनांकडे जाऊया. मंडळीचे सेक्रेटरी यावेळेला सूचना देतील, मग आपण पुढे जाऊया.